पुरुषार्थ. असं आहे, पण मग ते बदलायला हवं. जो पुरुषार्थ करतो तो पुरुष, मग त्याचं लिंग कोणतं का असे ना, आणि जो पुरुषार्थ करत नाही त्या बाया, मग त्यातल्या दाढी मिशा वाढलेलेही असतील कदाचित. देशाचा पंतप्रधान होणं हा पुरुषार्थ नाहीये, आणि त्या पुरुषार्थापायी नाकी नऊ येऊन लोळण घेणं याला बायलेपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? सरिता, तू फार चिडली आहेस. प्रौढपणे माणसानं विकारानं नाही विचारानं वागायला हवं, समजुतीनं जगायला हवं. पण बाईनच का? चुकीची समजूत आहे तुझी. अगं पुरी, पुरुषाची सुद्धा गोची, काय म्हणतात ती आजकालची मुलं, गोचीच ना? हा, ती काय कधी होतच नसते. त्याला ही ती गिळावीच लागते. गोमुखात हात घातला की गार लागतं म्हणणं आलंच, मग तो पुरुष असो नाहीतर स्त्री. हे सगळं खूप हेवी होते रे. सॉलिड हेवी झालंय. मराठी नाटकामधले लाईटवर मुवमेंट त्यांना आठवतच नाहीत का? मॅन वुमन रिलेशनशिप असं म्हटलं की फक्त प्रॉब्लेम्स असतात. नाही, लग्नाआधी ते नसतात, लग्नानंतर ते क्रिएट होतात. त्याला आम्ही काय करणार? माझ्याकडे बघून का बोलतोयस? तुला लायटर वेन्स पाहिजे ना? तिकीट लाईटली. कधीपासून या भेटीचं स्वप्न बघतोय. अय्या खरंच? माझ्या स्वप्नातली संध्याकाळ अशी सोनेरी असते. मला ना रात्र झाली की संध्याकाळी स्वप्न पडतात, आणि तेव्हा पण असाच सोनेरी प्रकाश पडलेला असतो. काय ग, काय दिसतं तुझ्या स्वप्नात? स्वप्नात ना मी झाडाला उंच झोका बांधलेला असतो, आणि त्या झोक्यावर बसून मी लांब 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 असे झोके घेत असते. अगं हळूहळू, हा बोका नाहीये, हा झाक आहे. हा झोका नाहीये, हा बाक आहे. पण काय ग, काय तुझ्या त्या स्वप्नातल्या झोपाळ्यावर तू एकटीच असतेस? स्वप्नातल्या झोक्यावर बसून मी जेव्हा स्वप्न बघते ना, स्वप्नात पुन्हा पोट स्वप्न, तेव्हा ना माझ्या शेजारी कुंडा तरुण येऊन बसतो. आणि काय करतो? आम्ही नाही जा चावट कुठला. आता नुसतं बोललो तर काय चावटपणा केलाय? तू नाही काही, तो करतो. पण तो कोण आहे ते तरी सांग ना. मला ना त्याचा चेहरा खूप पुसट दिसतो. बरोबर, आता स्वप्नातलं स्वप्न म्हणजे फारच पुसट कॉपी असणार नाही. पण काय तरी सुद्धा तो कोण आहे ते तरी सांग ना. आम्ही नाही जा, आधी तुझ्या स्वप्नात काय दिसतं ते सांग मला. हा बाक. हा बाक. अच्छा, हा बाक आहे. आपण या बाकावर बसलो आहोत, आणि कधीपासून मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अय्या काय? मला खरंच तुला काहीतरी सांगायचं आहे. काय रे? पण कठीण वाटतंय. नीट बस. नाही नाही, तसं नाही. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुला ते शब्दांशिवायच कळावं. नाही, काही गोष्टी शब्दात सगळ्यात खूप मज्जा असते. हो का? मग ठीक आहे, हा सोनेरी प्रकाश येतोवर मी तुला सांगतो. काय? माझं तुझ्यावर. अय्या काय? आधीच लाजते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्राणापलीकडे अतिशय भयंकर प्रेम आहे. मग हे तुम्हाला आधी नाही का सांगायचं? का? माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्नानंतर तू इतका कंजूस, कर्मदळद्री, चिक्कू होणारे माहिती असं लग्न केलं नाही तुझ्याशी. हावरट नव्हतीस लग्नाच्या आधी आत्ताच्या सारखी. तुला काहीतरी वेगळं जगावंसं वाटतंय, वेगळा निर्णय घ्यावासा वाटतोय. मलाही असंच तर वाटलं होतं, चार चौघींपेक्षा वेगळं जगावं. मला आजही माझा निर्णय चुकीचा आहे असं वाटत नाही, आणि म्हणूनच लोकांचे हजारो टोमणे खाऊनही मी
बंद कर. झाला ते 1 वर्ष. आता पहा, लग्नानंतर फक्त 1 वर्षांनी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तू मला हिशोब देणार नाहीयेस, काही प्रॉब्लेम नाहीये. यापुढे आपण दोघे एका बेडरूम मध्ये झोपू शकत नाही. मी बाहेर इकडे खुर्च्यांवर झोपेन आणि तू आरामात तिकडे डबल डेकरवर झोप. डबल बेडवर ढेकर देत झोप. डबल बेडवर झोप. शेवटची संधी होते. तू मला हिशोब देणार आहेस का नाही? अजिबात नाही. तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर उद्यापासून सगळ्या खरेद्या तुझ्या तू कर. हे ब्लॅकमेलिंग झालं तुझं. म्हणजे मी खरेदीला जात नाही म्हणून तू उधळपट्टी करणार? मी कधीही उधळपट्टी करत नाही. आणि तू पानपट्टीवर पैसे खर्च करतोस ते लग्नानंतर ना एकदम चिक्कू झालायस तू. मी चिक्कू झालाय? मग काय, लग्नाच्या आधी मी साधी फेस पावडर मागितली ना तरी परफ्यूम घेऊन द्यायचास तुम्हाला, दुकानातला महागातला महाग. लग्नानंतर तू इतकं कंजूस, कर्मदळद्री, चिक्कू होणाऱ्या माहिती असं लग्न केलं नाही तरी तुझ्याशी. हावरट नव्हतीस लग्नाच्या आधी आत्ताच्या सारखी. आठवतंय का तुला? लग्नाच्या आधी तुझा वाढदिवस होता, तुला घेऊन गेलो साड्यांच्या शोरूम मध्ये. घे, अरे पाहिजे ती सिल्कची साडी घे. तेव्हा मारे साधेपणाचा आव आणू नका. सिल्कची कशाला, साधी सुतीच घेते. इतकी स्तुती केली होती मी तुझी, इतकी स्तुती केली होती मी तुझी त्यावेळेला. पण मला काय माहिती, माझ्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी केलेला देखावा होता तो. इम्प्रेशन? आणि तुझ्यावर समजतोस कोण स्वतःला? ओके, ठीक आहे ना. संपले शब्द. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. आपण दोघे एकमेकांना चांगले समजून चुकलेलो आहोत. खरं म्हणजे चुकलेलोच आहोत. यापुढे तुझा माझा संबंध कायमचा संपला. हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. हे बघ, पुली गोळ्यात मीच जिंकले. अरे भांडते की खेळते ही? अगं जा जा, तुला काय वाटलं होईल मला सवय? हा, हे लक्षात दे, यापुढे स्वतः एकटीलाच तुला इथे राहावं लाग. अगं जा. लग्नानंतर मी चिकू झालोय, स्वतः कलिंगड झाली, त्याचं काय? जा ग, स्वप्नात स्वतःचा चेहरा बघशील आणि भूत भूत म्हणून ओरडशील. मी नसणार तुझ्या मदतीला सांगून. उशीर राहिले. अगं म्हशी, उशी 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 आहे. अगं जा, आधी नव्हतो का एकटा? होईल मला सवय. अरे माणूस एकदा पाण्यात पडला की पोहे खायला शिकतो, पोहायला शिकतो. झाली सवय. बघ हे बघ, घेतलं पांघरून उशी खाली राहील. काय हे घेतलं पांघरून वर राहील. हे बघ, हे बघ जमलं. हे बघ, हे बघ घेतली आता. रत्नाकर मतकरींसारख्या गंभीर प्रवृत्तीच्या नाटककाराने सुद्धा 4 दिवस प्रेमाचं या नाटकात मॅन वुमन रिलेशनशिपची जी काय फिरकीत आणली आहे ना, मी स्वतः खूप एन्जॉय करते हे नाटक. पण प्लीज मला माझ्या वयाचं काहीतरी सांग ना. का माझ्या वयाचे कॅरेक्टर्सच नाहीयेत आपल्या मराठी नाटकात? कुणी सांगितलं तुला? तुला 4 चौघी नाही आठवत? येस, आय नो दॅट सिरियल 4 चौघी. बरोबर आहे, हे तुम्हाला सिरियलच आठवणार. पण त्याआधी 91 साली प्रशांत नळवींचं नाटक येऊन गेलं रंगभूमीवर, 4 चौघी नावाचं. 91? मी तर 89 बॉर्न आहे, तेव्हा मी फक्त 2 वर्षांची होते. मला कसं माहित असेल ग? अरे हिला कुणीतरी विनी बद्दल सांगा रे. नाहीतर काय, तूच सांग ना. ओके बस. हे बघ, या 3 बहिणी. हा, विनी सगळ्यात धाकटी. त्यांची आई ना एका पुरुषाबरोबर लग्न न करता राहते. पण इतका वेगळा निर्णय घेतलेल्या आईला सुद्धा धक्का बसावा एवढा वेगळा निर्णय विनी घेते. दे ना पर्स. आई, मला एकदा तुझ्याशी बोलायचंय. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते कळत नाहीये, पण जे काय करशील ते विचार करून कर. आई, तुला विचारल्याशिवाय मी काही ठरवीन का? मला विचारायलाच हवं असं नाही, पण जे काय चाललंय ते चूक चाललंय असं वाटतं विनी. चल जाऊ दे, आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू. आज नको. नाही नाही, बोल ना, तुला काय वाटतंय ते. काय चूक चाललंय? अगं खरंच राहू दे, आपण नंतर बोलू कधीतरी. आज वाढदिवस आहे ना तुझा. का?
तू काय मला रागवणार वगैरे आहेस का? मी मग बोलायला काय झालं? मीच सांगते पाहिजे तर. वीरेंनी मला आत्ता प्रपोज केलंय. वीरेनला आता इथून जाताना बघितलं तेव्हा तुला आलं तो माझ्या- आवडत नाही का? विनी, प्रश्न मला कोण आवडतो हा नाहीये, प्रश्न तुला कोण आवडतो हा आहे. मागं प्रकाशने तुला प्रपोज केलं होतं. कधी? ते कधी कसं ते सगळं राहू दे, पण त्यालाही तू नाही म्हणालेली नाहीस. कोण म्हणाल असं? प्रकाश. लोकांच्या भाषेत त्याला काय म्हणतात माहितीये? ती विनी एकाच वेळी दोन्ही पुरुषांना खेळवत होती. लोकांची भाषा तू केव्हापासून वापरायला लागली साई? ठीक आहे, लोकांचं राहू दे. चल, आई म्हणूनही मी तुला काही सांगत नाही, पण तू स्वतःपासून नेमकं काय लपवू पाहतीयस? हो आई, काही गोष्टींचा विचार करायचं मी टाळत असे नाही कदाचित, पण मला त्यांची जाणीवच नाही असं समजू नकोस. कदाचित मला आत्ता जसं चाललंय तसंच चालू राहावं असं वाटत असेल. म्हणजे आई, तुला जसा प्रकाश आवडतो तसा तो मलाही आवडतोच. मगाशी वीरेन बद्दल म्हणालीस ना? हो, वीरेनही मला तितकाच आवडतो. मला त्या दोघांबरोबरही एकत्र राहावं असं वाटतंय. काय? हे मी त्या दोघांनाही स्पष्टपणे सांगणार आहे, म्हणूनच मला मी कुणालाही फसवतेय असं वाटत नाही. मला ते दोघेही सारखेच आवडतात, दोघेही. काय हरकत आहे आम्ही तिघांनी एकत्र राहिलं तर? तुम्ही याला संसार म्हणा किंवा 3 मित्रांचं सहजीवन. तू हे या दोघांशी बोललीयस का? हा तुझा एकतर्फी निर्णय? वीरेन आणि प्रकाश दोघेही मला वेगवेगळं म्हणाले, ते माझ्याशिवाय जगूच शकत नाही. वेगवेगळं म्हणालेत ना? एकदा एकत्र विचार. विचारणार आहे मी. विनी, हे बघ, कुणाच्या निर्णयात ढवळाढवळ करायची मला सवय नाहीये, पण तरीही तू म्हणत असशील तर मी बोलते. बोल ना. तुला काहीतरी वेगळं जगावंसं वाटतंय, वेगळा निर्णय घ्यावासा वाटतोय. मलाही असंच तर वाटलं होतं, 4 चौघींपेक्षा वेगळं जगावं. मला आजही माझा निर्णय चुकीचा आहे असं वाटत नाही, आणि म्हणूनच लोकांचे हजारो टोमणे खाऊनही मी स्वाभिमानाने जगू शकते. एक मात्र जाणवतं, आपला निर्णय चुकीचा नसतो, तो काळाच्या पुढे जाणारा असतो. तू म्हणतेस त्याप्रमाणे 2 पुरुष आणि 1 स्त्री एकत्र राहतीलही, पण ते 50 वर्षानंतर. आणि असे 50 वर्षानंतर घ्यायचे निर्णय आपण एखाद्या झपाटल्या क्षणी घेऊन मोकळे होतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपण एकटेच आहोत. आपल्या पोटाच्या अवकाशात काहीतरी निर्माण होणार असल्याची कल्पनाही आपल्याला नसते. पण नंतर जेव्हा मुलं होतात, ही आधुनिक युगातली मुलं आपल्या